नमस्कार. तमसेचे काव्य तरंगमध्ये आपण शैली पाहिला, थोडा पाहिलाय. आणखी भाग आपण त्याचा पाहणार आहोत नंतर. पण त्यापूर्वी मला असं वाटलं की शैलेच्या युगाच्या आधीची जी कविता होती 18व्या शतकातली, तिच्यावर एक नजर टाकूया. कारण या 18व्या शतकातल्या काव्याची प्रतिक्रिया म्हणूनही रोमॅन्टिसिझम आणि रोमॅन्टिक काव्य निर्माण झालं. या 18व्या शतकातल्या काव्याचा आणि काळाचा प्रतिनिधी मुख्यतः अलेक्झांडर पोप हा म्हणता येईल. या लेखकानंच म्हणू आपण कवीपेक्षा, जे काही लिहिलं ते काव्यापेक्षा गद्यात मोडणारं होतं. आणि तो काळच गद्याचा होता, ज्याच्यामध्ये कादंबरी हा आजचा महाकाव्याची जागा घेणारा साहित्य प्रकार निर्माण झाला. आणि त्याच वेळेला प्रेस वाढलं, वाचन वाढलं, शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळं पुस्तकांचा प्रसार, आणि ही सामान्य बहुजनता काव्यापेक्षा गद्याला जास्त प्रतिसाद देत असल्यामुळं हे गद्य अधिकाधिक बहरत गेलं. आणि अलेक्झांडर पोपच्या कवितांची नावं दोन जर पाहिली तर लक्षात येईल की त्याची कविता काय प्रकारची होती. एसे ऑन मॅन, एसे ऑन क्रिटिसिझम. कवितेच्या नावातच निबंध असल्यावर त्यानं ते हेरोइक कपलेट या वृत्तामध्ये लिहिलं, यात काही नवल नाही. शिवाय रेप ऑफ द लॉक म्हणजे केसाच्या बटांच्या वरचा रेप, अशा प्रकारचं विडंबन काव्य त्यानं लिहिलं. हे एकूणच सगळं थिंकिंग साठी होतं, फिलिंग फारसं नव्हतं. हे जे त्याचं वाक्य आहे, अम्युजमेंट इज द हॅपीनेस ऑफ दोज हू कॅनॉट थिंक, तर विचार करणं हे भावनांच्या पेक्षा अधिक महत्वाचं. पण त्याची वीट म्हणजे बुद्धिमत्ता मात्र हजरजबाबीपणा चांगला होता. एकदा त्याच्याकडे एक माणूस येऊन म्हणाला की सगळे कवी मूर्ख असतात, ऑल द पोएट्स आर फूल्स. तेव्हा त्यानं उत्तर दिलं असेल तसंही, बट ऑल द फूल्स आर नॉट पोएट्स, यू युअर सेल्फ प्रूव्ह इट. तुम्हीच सिद्ध करताय की सगळे मूर्ख काही कवी नसतात. आणि एकूणच त्याच्या काव्यामध्ये ही वीट दिसते. त्याच्या काळात तो अत्यंत लोकप्रिय होता. त्यानं होमरच्या काव्यांचं भाषांतर केलं, ही त्याची इंग्रजी साहित्याला मोठी देणगी होती. त्याच्यासारख्या अनेकांनी केलं. याचं भाषांतर पुष्कळांना खूप आवडलं. पण बेंटले नावाच्या क्रिटिकनं त्याला जे सांगितलं ते मजेदार आहे. तो म्हणाला की हा, तुझं भाषांतर चांगलं आहे, फक्त याला होमर म्हणू नको. असं असलं तरी बाकी सर्व त्याचे गुण हे म्हणजे विद्वत्ता आणि एकंदर साहित्याबद्दलचं प्रेम हे कौतुकास्पद होतं. त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल थोडंसं बोलायचं तर लहानपणीच 12व्या वर्षीच तो खूप आजारी पडला आणि त्याची वाढच खुंटली होती. त्यामुळं 4 फूट 10-11 इंच एवढीच त्याची उंची होती. आणि त्यामुळं तो जरा उंच टाचचे बूट वगैरे घालायचा. पण तो एक प्रकारचा शारीरिक व्यंगामुळं न्यूनगंड त्याच्यामध्ये होता असं म्हणावं लागेल. पण अर्थात 18व्या शतकातल्या गद्याला अत्यंत लोकप्रिय असलेल्या पोपचा मोठा हातभार होता. काही जणांनी नंतर शंका काढली की याला कवी म्हणायचं का, पण काही जणांनी नाही नाही हा कवी होताच असंही म्हटलं. तर असं हे 18वं शतक, ज्याच्यामध्ये विज्ञान आणि उद्योग या दोन्हीची भरभराट झाली. कादंबरीच्या उदयाप्रमाणे गद्याला आकार मिळाला आणि त्यातलं महत्वाचं योगदान डॉक्टर जॉन्सन या विद्वान लेखकाचं होतं. आणि डॉक्टर जॉन्सन म्हटल्यावर मराठीत विष्णुशास्त्री चिपळूणकरांची आठवण होते. त्यांनी जसा मराठी गद्याला एक आकार दिला, त्यांना मराठी भाषेचे शिवाजी असं काही जणांनी म्हटलं, त्याच प्रकारे जॉन्सननं इंग्रजी गद्याला आकार दिला. डिक्शनरी हे तर त्याचं फार मोठं योगदान आहे. म्हणजे त्याच्या डिक्शनरी या विषयावर खूप बोलण्यासारखं आहे. पण तो वेळ न घालवता आपण हे मात्र लक्षात घ्यायला हरकत नाही की चिपळूणकरांनी डॉक्टर जॉन्सनचे संस्कार घेतले असावेत असं वाटावं,
अशी त्यांची शैली आहे. आणि निबंधमालेमध्ये चिपळूणकरांनी डॉक्टर जॉन्सनवर एक मोठा लेख लिहिलेला आहे. या काळातला दुसरा अत्यंत लोकप्रिय पण अलोकप्रिय असा सुद्धा जोनाथन स्विफ्ट नावाचा लेखक, जो आपल्याला गलिवर्स ट्रॅव्हल्स मुळे माहिती आहे. उपरोधाची कमाल मर्यादा गाठणारा असा हा जोनाथन स्विफ्ट कवी होता, कवी नव्हे लेखक होता. त्यानं सरळच म्हटलं होतं, मला या मनुष्य जातीबद्दल तिटकारा वाटतो. आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टींचा उपरोधासाठी त्यानं काही वेळा तो अगदी क्रूर उपरोध होतो असा हा गद्य लेखक जोनाथन स्विफ्ट. म्हणजे कृत्रिम भावविरहित आणि बुद्धितत्व प्रधान अशा प्रकारचं साहित्य हे होतं. उपरोध टीका ज्याला आपण सटायर म्हणतो. हो, या पोपनं होमर प्रमाणे सटायर या भागामध्ये फार मोठं काम केलं म्हणावं लागेल. अनेक सटायर आणि जोनाथन स्विफ्टची गद्यामधली सटायर. तेव्हा सटायर हा प्रमुख साहित्य प्रकार बनला होता. या सर्वांचे विषय अर्थातच शहरी उच्चभ्रू जीवन होतं, ज्याची प्रतिक्रिया म्हणून रोमॅन्टिक्सनी ग्रामीण जीवनावर भर दिला. आता ही जी पोपची काही वाक्य आहेत चमकदार आहेत, बघायला हरकत नाही. हे जे प्रसिद्ध वाक्य आहे, टू एर इज ह्युमन, टू फॉरगिव्ह डिवाइन, हे पोपचंच आहे. नेचर अँड नेचर्स लॉज ले हिड इन द नाईट, गॉड सेड लेट न्यूटन बी अँड ऑल वॉज लाईट. तेव्हा हे न्यूटनचं वादातीत महत्व आहे, पण त्यानं परमेश्वराच्या जागीच बसवलंय. बायबलमध्ये जे आहे गॉड सेड लेट देअर बी लाईट, त्याऐवजी तो म्हणतो गॉड सेड लेट देअर बी न्यूटन. आणखी एक सुंदर चमकदार वाक्य जे आपल्या नेहमी प्रत्ययाला येतं आपल्या आसपास पाहिल्यावर, फूल्स रश इन वेअर एंजल्स फिअर टू ट्रीड. देवदूतांना जिथं जायला भीती वाटते किंवा ते कचरतात, तिथं मूर्ख माणसं उत्साहानं धाव घेतात. सामाजिक जीवनातलं हे मोठं चांगलं निरीक्षण आहे त्याचं. आणि जीवनाची प्रतिज्ञा, प्रॉपर स्टडी ऑफ मॅनकाइंड इज मॅन. स्टडी, थिंकिंग हे सगळे या 18व्या शतकातल्या साहित्याचे परवलीचे शब्द होते. आणि हे वातावरण रोमॅन्टिक्सनी बदललं हे खरं आहे, पण आपण जसं सुरुवातीला पाहिलं की हे लंबक असतो, पेंड्युलम. आता तो अ पासून क या दुसऱ्या बिंदूकडे जाताना वाटेत टप्पे घेत जात असतो. आणि त्यातला एक टप्पा होता हे संधी कालातले काही कवी, ब्लेक, कूपर, ग्रे वगैरे. या ब्लेकची टायगर टायगर बर्निंग ब्राईट कविता लहानपणी वाचलेली आपल्याला आठवत असेल. तर हा प्रकार जो रोमॅन्टिकचा सुरू झाला तो थोडासा या कवींच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि रोमॅन्टिक्स मध्ये मात्र त्याचा पूर्ण विकास झाला आणि त्याला पूर्ण बहर आला. असं हे एक थोडंसं पूर्वीच्या काळाचं अवलोकन. आता हा शैली रोमॅन्टिक कवी ज्या वेळेला लिहायला लागले त्यावेळेला आपल्याला माहिती आहे इंग्रजांचं भारतात बस्तान बसायला लागलं होतं चांगलं. आणि पुढे जाऊन मग त्यांनी इंग्रजी काव्य म्हणजे मुंबई विद्यापीठाची स्थापना वगैरे करून इंग्रजी साहित्याचा अभ्यास सक्तीचा केला वगैरे झालं. पण त्याचा एक चांगला परिणाम असा झाला की आपल्याकडच्या कवींच्यावर त्यांनी मोठे संस्कार केले आणि या कवींना हे रोमॅन्टिक कवी अतिशय आवडले. आणि आपल्याला गडकऱ्यांची ही कविता माहिती असेल, केशवसुतांच्या वरची आहे. तर गडकरी केशवसुतांच्याकडं शैलीचे संस्कार आहेत अशा पद्धतीनं बघतात आणि ही त्यांची कविता आहे. इंग्लंड भूमी शैलेची माहेर जडाचे बनले. आणि ते जडाचं माहेर बनलं त्यावेळेला शैलीनं लिहिलं असं त्यांचं म्हणणं. आणि ते जे संदेश गूढ होते ते मानसी जिरलेले ते अर्ध राहिलेलं कार्य महाराष्ट्रामध्ये अवतरुणी फिरुनी शैले केशवसुत गावनी गेले असं त्यांनी म्हटलंय. तर शैलेचा परिणाम मुख्यतः केशवसुतांच्यावर झाला असं गडकर यांनी मांडलेलं आहे. तर शैलीची आपण एक कविता पाहिली होती ओझिमेंडियस. आता चंडोलावर लिहिलेली कविता टू अ स्कायलार्क, त्यातले काही पॅसेज काही ओळी आपण पाहूया.
वेळ कमी असल्यामुळं. आणि इथं आपण आपल्याला आठवतंय की वर्ड्सवर्थनंही चंडोलावर कविता लिहिली. जेव्हा एखाद्याच विषयावर दोन कवी लिहितात तेव्हा फरक मुख्यतः काय पडतो, तर त्या दोघांच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब त्यामध्ये पडतं. वर्ड्सवर्थचा हा जो मध्यम मार्ग होता तो त्यानं चंडोलामध्ये पाहिला. स्वर्ग आणि पृथ्वी, आकाश आणि माती दोन्हीचं मर्म जपणारा तू चंडोल, हे वर्ड्सवर्थनं म्हटलंय. पण शेलेला काय हा मार्ग मान्य असणार आहे? त्याची सुरुवातच बघा, हेल टू दी ब्लाइट स्पिरिट, म्हणजे जयोस्तु ते अशीच सुरुवात केली आहे. आणि नंदन पक्षा स्वर्गायक हे चंडोला, बर्ड thou never bird that from heaven or near it pourest thy full heart in profuse strains of unpremeditated art. म्हणजे तो चंडोलाच्या गाण्याकडं अनप्रीमेडिटेटेड म्हणजे रोमॅन्टिक पद्धतीनेच पाहतोय. रोमॅन्टिक्सचा अभ्यास करून कविता लिहिण्यावर अजिबातच विश्वास नाही आणि त्यामुळं त्यानं चंडोलाच्या गाण्याकडे तसंच पाहिलंय. तू ओततोस मन भरल्या उन्मुक्त कलेच्या स्वरांच्या भरभरून सरी, स्वरलोकातून की त्याच्या शेजारातून, असं त्याच्या गाण्याचं, म्हणजे जणू काही हा चंडोल हा एक रोमॅन्टिक कवीच आहे अशा पद्धतीनं तो रंगवतो. पुढच्या काही ओळी अशा आहेत, दाऊ लव्हेस्ट बट नेव्हर न्यू लव्ह सॅड सोसायटी. मागच्या वेळी आपण पाहिल्याप्रमाणे प्रेमाचा सुद्धा एक अतिरेक झाला की एक पुरेसं झालं, आता सॅच्युरेशन, ते तुला माहित नाही असं तो म्हणतो. आणि या अत्यंत प्रसिद्ध ओळी, वी लुक बिफोर अँड आफ्टर अँड पाईन फॉर व्हॉट इज नॉट. तुला प्रेमाच्या अतिरिक्ततेतली दुर्दैवी जुगुप्सा माहित नाही आणि आम्ही काय आहोत, आम्ही भूत भविष्याकडे पाहतो आणि अप्राप्यासाठी झुरत बसतो. पाईन फॉर व्हॉट इज नॉट. जाता जाता सुनीताबाईंच्या आहे मनोहर तरीचा गौरी देशपांडेंनी जो अनुवाद केला त्याला त्यांनी हे टायटल दिलंय, अँड पाईन फॉर व्हॉट इज नॉट. पुढं त्यांनी म्हटलंय, आवर सिन्सिअरेस्ट लॉफ्टर विथ सम पेन इज फ्रॉट. आमच्या सगळ्या अगदी सच्च्या सुद्धा हास्याच्या उरी खुपसलेली असते एखाद्या वेदनेची सुरी. आवर स्वीटेस्ट सॉंग्स आर दोज दॅट टेल ऑफ सॅडेस्ट थॉट. की आमची खरी सुंदर गाणी, मधुर गाणी कुठली आहेत की ज्याच्यामध्ये आमच्या तीव्र वेदनांचे हुंकार आहेत. हे शैलीनं पहिल्यांदा सांगितलंय असं नाहीये. एको रसो करुण एव असं भवभूतींनी फार प्राचीन काळीच सांगून ठेवलं. आणि हे सत्य सांगणारी अनेक गीत आहेत. तलत महमूदचं हे गीत माहितीच असेल आपल्याला, है सबसे मधुर वो गीत जिसे हम दर्द के सुर में गाते हैं. आणि एका बाजूला हे दुःख आमचं जरी असलं तरी त्यामुळं शैले म्हणतो, आम्हाला शिकवते तुझा हा जो आनंद आहे, सगळ्या अडचणी झुगारून तू जे काही आनंदानं गातोयस, टीच मी हाफ द ग्लॅडनेस, सगळं नको, शतांश तरी मला शिकव जो तुला माहितीये नक्की. सच हार्मोनियस मॅडनेस फ्रॉम माय लिप्स वुड फ्लो. हार्मोनियस मॅडनेस, सुंदर शब्द वापरलाय त्यानं, म्हणजे आपल्याला हॅमलेटची आठवण होईल. मेथड इन मॅडनेस. तर हे सुमेळ वेडाच्या स्वरलहरी माझ्याही ओठातून फुटाव्यात आणि मग द वर्ल्ड शुड लिसन टू देन ॲज आय एम लिसनिंग नाऊ. मग मी ते गीत गायल्यानंतर जग ऐकेल ते स्वर जसं आता मी ऐकतो आहे मंत्रमुग्ध होऊन. अशा प्रकारची ही या चंडोलाला केलेली एक प्रकारची प्रार्थना आहे. आणि ही करताना मानवी जीवनाची दुःख त्याला दिसत आहेत आणि हा या सगळ्याच्या वर 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 उंचावर उडतो आहे. अनेकानेक उपमा रूपक त्यानं या दीर्घ कवितेमध्ये वापरलेली आहेत. त्यातल्या मी ह्या फक्त थोड्या प्रातिनिधिक ओळी घेतल्यात त्याच्या सूत्र सांगणाऱ्या. तर अशा रीतीनं तो चंडोलाला सांगतो आहे की आम्हालाही शिकव तुझा आनंद. कारण चंडोलाचं वैशिष्ट्य तो इतक्या उंचावर जातो आणि तिथं गातो आणि हे दोन्ही समतोल साधण्यामधलं
शेलीला जे मुख्यतः दिसतं ते सुमेळ वेड आणि त्याच्या स्वरधारी. पुढची अत्यंत प्रसिद्ध कविता आणखी एक की वेस्ट विंड, ओड टू द वेस्ट विंड. अनेक टेक्स्ट बुक्स मध्ये ती नक्की असणार आहे. त्यातला पण काही भाग आपण पाहूया. हा पश्चिमवाद, अर्थातच याच्या कवितावर युरोपच्या परंपरेप्रमाणे सुंदर साहित्यावर अनेक सुंदर चित्र काढली जातात. अशी अनेक चित्र आपल्याला पाहायला मिळतील. ओड टू द वेस्ट विंड वर काढलेली चित्र. सुरुवात काय केली त्यानं? ओ वाइल्ड वेस्ट विंड, दाउ ब्रेथ ऑफ ऑटम्स बीइंग. तू स्वैर पश्चिम वाहत आहेस आणि तू श्वासच आहेस शिशिर ऋतूच्या अस्तित्वाचा. वाइल्ड स्पिरिट विच आर्ट मूव्हिंग एव्हरीवेअर, डिस्ट्रॉयर अँड प्रिझर्वर. ऐक. तो त्याला संबोधून बोलतोय, जसा चंडोलाला संबोधन करत होता तसं त्याला त्यांनी म्हटलंय, तू विनाशक पण आहेस आणि जतनकर्ता पण आहेस. अनावर महाभूता, संचार तुझा सर्वत्र. वाइल्ड स्पिरिट. आणि आपल्याला माहितीये की या वेस्ट विंड मुळे एक प्रकारे बिया पानं हेच सगळीकडे पसरवलं जातं आणि त्यातून नवीन निर्माण केलं जातं. आणि त्यामुळे विनाशक आणि जतनकर्ता असं दोन्ही शब्द त्याच्यासाठी वापरले. पुन्हा पुन्हा त्याला मानवी आयुष्यातल्या दुःखांची आठवण होते आणि एकूणच सर्व भावना या रोमॅन्टिक कवींच्या मध्यम मार्गाला नाहीतच, लो पिचला नाही, सगळ्या हाय पिच इंटेन्स या ओळीतून सुद्धा दिसेल. लिफ्ट मी ॲज अ वेव, अ लीफ, अ क्लाउड. आय फॉल अपॉन द थॉर्न्स ऑफ लाईफ, आय ब्लीड. आयुष्याच्या काट्या कुट्यामध्ये रक्तबंबाळ मी मरे, उचलून घे रे मला एखाद्या लाटेप्रमाणे, पानाप्रमाणे, मेघाप्रमाणे. जणू काही हा कवी त्या वेस्ट विंड बरोबर एकरूपच झाल्यासारखा वाटतो, त्याच्यासारखाच गरगरतोय जणू काही. आणि म्हणून तो स्वतःच म्हणतोय, ए हेवी वेट ऑफ अवर्स हॅज चेन्ड अँड बोथ वन टू लाईक दी, टेमलेस अँड स्विफ्ट अँड प्राऊड. घटिकांच्या अवजड ओझ्याच्या शृंखलेने बद्ध आणि झुकलेला मी. समाजाची जीवनातली बंधनं शैलेला अजिबात मान्य नव्हती. रुसोनं म्हटलं होतं की मॅन इज बॉर्न फ्री बट ही इज एव्हरीवेअर इन चेन्स. हे तंतोतंत शैलीला पटलेलं होतं. त्यामुळं तो म्हणतो, हे मी बांधला गेलोय पण खरा मी कसा आहे, नितांत तुझ्यासारखाच मी, अनावर, आवेगी आणि अभिमानी. आणि त्यामुळं तो म्हणतोय, बी थ्रू माय लिप्स टू अनअवेकन्ड अर्थ द ट्रम्पेट ऑफ ए प्रोफेसी. मला तुझ्यासारखं कर, माझ्या ओठातून अशी गाणी तुझ्यासारखीच निर्माण व्हावीत की ज्यांच्यामधून मला नवीन संदेश देता येईल. आणि हा संदेश आपल्याला माहिती आहे, अत्यंत प्रसिद्ध अशी ही ओळ आहे, आशावाद दर्शवणारी. इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. जर हिवाळा येत असेल तर वसंत ऋतू फार दूर कसा असेल. माझ्या ओठाद्वारे तू हो भविष्याची तुतारी, या अजून जागृत न झालेल्या धरणीसाठी, असा शेवटी त्यानं संदेश दिलाय. तेव्हा या पश्चिम वातामधला जो आवेग आहे तो सगळा आवेग शैलीच्या व्यक्तिमत्वात होता आणि त्या अनुसार त्यानं त्याला हे संबोधन करून दीर्घ कविता लिहिलेली आहे. यातली सुद्धा रूपक अप्रतिम अशा प्रकारची आहेत. आणि त्याचं प्रेमाचं तत्वज्ञान ही कविता टीकाकारांच्या मते केशवसुतांची जी प्रणयकथन कविता आहे तिच्यावर शैलेचा मोठा प्रभाव आहे. कविता तशी लहान आहे पण त्याच्या नेहमीच्या आवेगानं भरलेली आहे. द फाउंटन्स मिंगल विथ द रिव्हर अँड द रिव्हर्स विथ द ओशन. तर उत्फुल्ल अशा आवेगाने निर्झर मिळती सरितेला, आवेगानी प्रगल्भ होऊन सरिता भेटे जलदीला. प्रत्येक निसर्गातल्या फेनॉमेनमध्ये तो प्रेम पाहतोय. द विंड्स ऑफ हेवन मिक्स फॉर एव्हर विथ अ स्वीट इमोशन.
हे जे स्वर्गीय वारे वाहतात ते सुद्धा एखाद्या गोड भावनेनंही भरलेले असतात. स्वर्ग वाहते मधुभावाने सदा कवळती परस्परा. आणि त्यातून तो सूत्र सांगतो, नथिंग इन द वर्ल्ड इज सिंगल. या जगात एकटं एकाकी असं कोणी नाही, ही सनातन परंपरा आहे. ऑल थिंग्स बाय अ लॉ डिव्हाइन इन वन स्पिरिट मीट अँड मिंगल. सर्व गोष्टी एकमेकामध्ये मिसळत असतात. म्हणजे एक प्रकारे त्यानं हे विज्ञानाचं तत्वही सांगितलंय. हा डिव्हाइन तो म्हणतो दैवी न्याय आहे, जे न्यूटननं त्यावेळेला नुकतंच सांगितलेलं होतं, गुरुत्वाकर्षण. प्रत्येक दोन वस्तूमध्ये एकमेकांच्याकडं जाणारं आकर्षण असतं. हे त्यानं भौतिकशास्त्राच्या पातळीवर सांगितलं. पण हे अर्थातच आत्मिक, आध्यात्मिक, मानसिक पातळीवरही खरं आहे. हे शैलेला दर्शवायचं आहे. मधुर न्याय हा या विश्वाचा जीवलोक त्याने सजला. व्यर्थ होतसे न्याय दिव्य हा, दूर ठेवशील जरी मजला. तर त्यानं म्हटलंय तिला की जर मला तू दूर ठेवलंस तर या दिव्य न्यायाचं काय होईल, तो व्यर्थ नाही का जाणार. अशा प्रकारची उत्कट प्रेमाची ही कविता आहे. हेच त्याचं प्रेमाचं तत्वज्ञान आहे. आणि हे जे प्रेमाचं तत्वज्ञान आहे हे पाहिल्यावर काही टीकाकारांनी म्हटलंय ते खरंच आहे की शैलेचं स्त्रीवर जसं प्रेम असेल त्याहून अधिक प्रेम या संकल्पनेवर जास्त प्रेम असावं बहुधा. आणि खरंच तसंच वाटतं. या कवितेबद्दल मला असं वाटतं की काही जणांनी विचारलं होतं अनुवादाबद्दल वगैरे. तर अनुवादासाठी ज्याचा अनुवाद आपण करायचा तो आपल्या अगदी मनाला जर भिडला तर तो अनुवाद मग कुठल्याही भाषेत आपण करू शकतो. अनेक वर्षापूर्वी ही कविता मला इतकी आवडली होती की मला त्याचा संस्कृतमध्ये अनुवाद करावासा वाटला. कालिदास वगैरे वाचत असल्यामुळं मला कालिदासाचे झंकार शैलेच्या कवितामध्ये जाणवले. आणि म्हणून मी परवानगी घेते की मी हा माझा त्या कवितेचा संस्कृत अनुवाद वाचून दाखवते. सलिल लहरी प्रीत्या मीलिता निर्झरिण्यः रिधम चपल सरिता सागरम संश्रयन्ते. निर्झर नद्या न मिळतात आणि नद्या सागराकडे प्रेमानच जातात. मधुर सुरभी भावैर भारिता स्वर्गवाताः जगती खलु वियुक्तम नास्ति रे वस्तु जातम. एकही, आता संस्कृत भाषा मराठीपासून काय फार लांब नाही, किंवा उलट म्हणू आपण, मराठी संस्कृत पासून लांब नाही, त्यामुळे समजायला अजिबातच अवघड नाहीये. कतिचित अमर तत्वम नय्यते सर्वसत्वम रसिक रवी करैश्च मृत्कला रश्मीबद्ध. सूर्याच्या किरणांना पृथ्वी बांधलेली आहे. आणि मग शेवटच्या ज्या दोन ओळी आहेत त्याच्या, किमिव मम तवैवं मीलनम नास्ति युक्तम यदि न प्रणयिनित्वम विग्रहो जातु पापम. जर तू माझ्या प्रेमाला प्रतिसाद दिला नाहीस, त्याने जे शेवटी म्हटलंय, व्हाय नॉट आय विथ दाइन, तर ते खरोखरच पाप होईल. तेव्हा ही कविता अतिशय सुंदर आहे. ज्यांना अनुवाद वगैरे करायचे त्यांनी या कवितेपासून सुरुवात करायला हरकत नाही. अप्रतिम अशा प्रकारची, तशी सहज निर्माण झालेली आणि सोपी कविता आहे ती.